मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या बोल मैं हंसने तुझसे मिलने आ जाऊं क्या सुबह तुझको मिलना तो मैं आज पहाड़ा जुड़ गया सुबह तुझको मिलना तो मैं आज पहाड़ा जुड़ गया और हल्की बजाते बजाते मेरा दिल टूट गया मगर तेरा ने मेरा लगे होने दे मांडो सजाऊं क्या तेरा ने मेरा लगे होने दे मांडो सजाऊं क्या सदा भक्ति से तू माझा सदा भक्ति से तू माझा मला आमदार झाल्यासारखं सदा भक्ती से तू माझा मला आमदार झाल्यासारखं वाटतंय भक्ती से तू माझा मला आमदार झाल्यासारखं वाटतंय सदा भक्ती से तू माझा मला आमदार झाल्यासारखं वाटतंय ही लेखनी केली जोडून गाणारा येईल निवडून म्हणून फक्त साजन मेंद्रेला तिकीला भेटता येईल आणि तुमचा रसिक माय बापाचा कलाकारांचा माझ्यावरती असा आशीर्वाद आहे माझ्या बाजूने अशी सत्ता आहे तुमच्या आशीर्वादाची की वन साहेब प्रत्येक वर्षाला येतात बाबासाहेब मध्ये असो लोकगीतामध्ये असो नंतर धार्मिक मध्ये असो राजगिराचा नाही लाडू झिरला का माझ्या बायको एक व्हीआयपी ची फरमाईश होती की व्हीआयपी का मुकुट आणला जातो बाबासाहेबांचं आता मागच्या वर्षी आलेलं माझं गाणं जे संपूर्ण जगात असा एकही देश शिल्लक राहिला नाही तिथं बाबासाहेबांचं हे गाणं वाजलं नाही ज्ञानाचं दारात मला घावलं आहे आणि बोट करून ते मला धावलं ज्ञानाचं दारात मला घावलं आहे बोट करून ते मला धावलं आहे आती किरकोळ होता हा साजन पण माझ्या नावाच्या आधी व्हीआयपी बाबासाहेबांनी आणि म्हणून आव व्हीआयपी झालं व्हीआयपी खाना व्हीआयपी माणसन व्हीआयपी खाना व्हीआयपी माणसन अरे बाबा साहेब
तो काळ तो आजचा काळ अरे भीमामुळं बदलली रे जिंदगी ही खास आज इस्त्रीची कापड त्याला इस्त्रीची कापड त्याला हे सगळं बाबासाहेबांनी दिले म्हणून मी या गाण्यामध्ये सांगितलं. पूर्वीचा एक काळ होता, माझा किस्सा सांगतो की मी वाट पाहत होतो एखाद्या कलाकाराला बोलायचं की मला एक गाणं तुमच्या स्टेजवरती गाव द्या, मला एक गाणं गाव द्या. 2004 साली 2004 पासून मग मी हळूहळू मार्केटला माझ्या सीडी कॅसेट वगैरे यायला चालू झाल्या. 2011 ते माझं नशीब उघडलं. आता आपल्याशिवाय पुन्हा स्टेजच चालू नाही. हे रसिक माय बापाने दिलेला आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादानं आज एवढा घडलो ही बाबासाहेबांची देण आहे. म्हणून या गाण्यामध्ये मी सांगितलं की आज लाखा लाखानं घेऊन गात विंद्रेचं पोरगं गाणं, आज लाखा लाखानं घेऊन गात विंद्रेचं पोरगं गाणं. कुणामुळं? हे बी बाबासाहेबांनी दिलं, बाबासाहेब आणि आज या ठिकाणी फार कोकणातले मोठमोठे कवी आहेत, नामांकित आर्टिस्ट आहेत, लिहिणारे चांगले चांगले लिहिणारे आहेत. आता मला सगळे भेटलेले आहेत. माझी त्यांना विनंती आहे की लवकरच एखादं माझ्यासाठी काहीतरी लिहा, जेणेकरून कोकणामध्ये पण मी रोज रिंगटोन म्हणून वाजलं पाहिजे. आणि झाली सेवा माझी मान्य करून काय चूक बोल झाली असेल तर तुमचं लेकरून माफ करा. धन्यवाद. नक्कीच कोकणात सचिनजी बरेच आमचे कोकणातले कलाकार आहेत. जर समजा मुंबईनं सांगितलं हे मराठी इंडस्ट्रीला किंवा हिंदी इंडस्ट्रीला जर का सांगितलं जर का की कोकणातले जेवढे जेवढे कलाकार असतील त्याने आपापल्या घरी परत जा, तर मला वाटतं अख्खी मराठी इंडस्ट्री बंद पडेल. कारण बरेचसे संगीतकार, बरेचसे गायक, बरेचसे कलाकार आमच्या कोकणातलेच आहेत. आणि खरंच बरं वाटलं आपण इथे आलात आणि अतिशय बेभागपणे आमच्या समोर गाण्यांचं सादरीकरण सुद्धा केलं. सचिनजी नक्की नक्की आम्हाला पुन्हा पुन्हा या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित करायला आवडेल. मी आपल्याला विनंती करेन की आमच्या या कोकणाची परंपरा आहे की आपण खाली स्थानापन्न घेऊन बसून आपण त्याचा आनंद लुटावा.